हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट हा एक्झाम 7 एप्रिल 2024 रोजी पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट करण्यात आलेला आहे. आणि या एक्झाम संदर्भात प्रोव्हिजनल आन्सर की किंवा आपण त्याला म्हणतो चॅलेंजिंग आन्सर की ही पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत ऑफिशियली प्रोव्हाइड केलेली आहे. तर गाईज, या आन्सर कीला पाहता पेपर फर्स्ट मधील 4 असे कॉमन क्वेश्चन आहेत जे मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सेंड केलेत आणि हे क्वेश्चन चॅलेंजिंग होऊ शकतात का नाही या संदर्भात आपण आज डिस्कशन करणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांचे 4 क्वेश्चन बाबत डाऊट आहेत, त्या डाऊटला आज आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गाईज, आजचे लेसन सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. आणि आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन, काहीच MS सेट एक्झाम 2025 म्हणजे जो MS सेट एक्झाम नेक्स्ट इयरला कंडक्ट केला जाणार आहे त्या MS सेट एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण डिटेल कोर्स लॉन्च करीत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्ट तुम्हाला 100% कंप्लीट करून दिला जाईल. म्हणजे कोर्स लावल्यानंतर ऑदर स्टडी करण्याची गरज नाही आहे. फुल अँड फायनल पेपर फर्स्ट आपण कोर्स लॉन्च करणार आहोत. प्लस जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण एक कोर्स सुरू केलेला आहे. तो तुम्हाला जॉईन करायचा असेल किंवा कोर्स संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. हाच व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती या नंबरवर तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. तर गाईज, हे पहा, काल मी एक लेसन तयार केले होते आणि त्या लेसनमध्ये सांगितले होते की तुम्हाला कुठले क्वेश्चन चॅलेंजिंग वाटत आहेत ते तुम्ही मला व्हॉट्सअप मार्फत किंवा कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. तर कॉमनली पेपर फर्स्ट संदर्भात 4 क्वेश्चन मला भेटलेले आहेत आणि हे क्वेश्चन चॅलेंजिंग आहेत का नाही, याला चॅलेंज होऊ शकतं का नाही हे आपण आज लेसनमध्ये पाहणार आहोत. हे क्वेश्चन मला विद्यार्थ्यांमार्फत सेंड करण्यात आलेले आहेत की सर या क्वेश्चनला चॅलेंज केलं तर चालेल का. ठीक आहे, तेच आपण आज क्लिअर करणार आहोत. तर गाईज, हे पहा. जो पेपर फर्स्ट आहे सर्वांसाठी कॉमन असतो त्या पेपर फर्स्टमधील आपण चॅलेंजिंग क्वेश्चन कुठले कुठले होऊ शकतात किंवा त्या क्वेश्चनला खरंच चॅलेंज होऊ शकतं का नाही हे पाहणार आहोत. विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत ते डाऊट आपण फक्त आज क्लिअर करतोय. ठीक आहे, कारण माझ्या मते यावर्षी पेपर फर्स्टमध्ये चॅलेंजिंग क्वेश्चन त्यांनी जास्त दिलेले नाहीत. म्हणजे मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर मागच्या वर्षी खूप सारे क्वेश्चन चॅलेंजिंग वाटत होते, काही क्वेश्चनचं चॅलेंज देखील ॲक्सेप्ट झालं. पण यावर्षी जास्त काही मिस्टेक त्या पेपर फर्स्टमध्ये प्रोव्हाइड केलेले नाहीत. पेपर सेकंड हा सब्जेक्टिव्ह असतो, पेपर सेकंडमध्ये मिस्टेक असू शकतात. ठीक आहे, ते आपण नंतर पाहणार आहोत. आणि जे विद्यार्थी कॉमर्सचे आहेत ना, तर कॉमर्स संदर्भात कुठले क्वेश्चन चॅलेंज होऊ शकतात, कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज करायला हवं त्या संदर्भात व्हिडिओ मी तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, कारण कॉमर्सचे क्वेश्चन खूप जास्त आहेत, त्या सर्व क्वेश्चनना बारकाईने पाहणं टाइम कन्झ्युमिंग आहे. ठीक आहे, तर त्यासाठी थोडासा वेळ लागेल. आज आपण पेपर फर्स्ट संदर्भात काही क्वेश्चन आहेत त्यांचा डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. तर गाईज, हे पहा, जो सर्वात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 4 नंबरचा. एका विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न पाठवला होता आणि या क्वेश्चनला चॅलेंज करू का नको हा क्वेश्चन मला विचारला होता. तर हा क्वेश्चन म्हणतोय काय, हे पहा. फॉर अडल्ट लर्नर इन्स्ट्रक्शन नीड्स टू फोकस. ठीक आहे, म्हणजे अडल्ट लर्नर असतात त्या संदर्भात हा क्वेश्चन होता. तर ऑफिशियल आन्सर कीनुसार, ठीक आहे, आत्ताच्या चॅलेंजिंग आन्सर कीनुसार त्यांनी ऑप्शन सी हा करेक्ट दिलाय. पण त्या विद्यार्थ्याच्या मतानुसार ऑप्शन बी हा करेक्ट यायला हवा असं त्याला वाटतंय. आता ऑप्शन बी करेक्ट आहे का सी करेक्ट आहे, तर जे ऑफिशियल आन्सर दिले नाही त्यांनी सी हेच करेक्ट आहे. या क्वेश्चनला चॅलेंज करण्याची गरज नाही आहे, कारण म्हणलंय काय अडल्ट लर्नर, बरोबर ना. तर अडल्ट लर्नर कोण असतात, जे जास्त टीचरवर डिपेंड नसतात. अडल्ट आहे ना, ते स्वतःचा विचार करतात, स्वतः करतात. ठीक आहे, त्यांना काय करायचं काय नाही करायचं हे सर्व गोष्टी कळत असतात. म्हणजेच ते जास्त टीचरवर डिपेंड नसतात. इथं म्हणले पहा, लेस ऑन दी कंटेंट टू बी टॉक. ठीक आहे, म्हणजे ते मोर प्रोसेस ओरिएंटेड असतात. कंटेंटवर जास्त किंवा शिकवण्यावर त्यांचा जास्त भर, म्हणजे शिकवत आहे त्याच्यावर त्यांचं जास्त काय म्हणू शकतो कॉन्सन्ट्रेशन नसतं. ठीक आहे, ऑप्शन सी आताच्या आन्सर कीनुसार करेक्ट दिलेला आहे. ऑप्शन बी त्याचा करेक्ट येणार नाही. म्हणून 4 नंबरच्या क्वेश्चनला कोणीही चॅलेंज करण्याची गरज नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन सी निवडला होता त्या विद्यार्थ्यांचा ऑप्शन 1 करेक्ट असेल. ठीक आहे,
तर 4 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन सी करेक्ट आहे. याला चॅलेंज करण्याची गरज नाही. चॅलेंज केलं तर मे बी तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. ठीक आहे. तर जो नेक्स्ट क्वेश्चन होता तो म्हणजे 5 नंबरचा क्वेश्चन. तर यामध्ये काय म्हणलं होतं पहा, डॅश इव्हॅल्युएशन गिव्ह ए क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कंटेंट. म्हणजे ज्या आपल्या इव्हॅल्युएशनच्या टेक्निक आहेत त्या संदर्भात हा क्वेश्चन होता. यामध्ये म्हणलंय काही त्यांनी की अशी कुठली पद्धत आहे ज्या मार्फत आपण विद्यार्थ्यांनी किती आकलन केलंय, विद्यार्थ्यांना किती गोष्टी समजल्यात त्याबद्दल क्लिअर कट आयडिया लावू शकतो. प्लेसमेंट याचा आन्सर येणार नव्हते, तुम्हाला आधी सांगितलं होतं. आणि फॉर्मेटिव्ह आणि सुमेटिव्ह यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे. आता सर्वात पहिल्यांदा 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे ना, या 5 नंबरच्या क्वेश्चनचं ऑफिशियल आन्सर कीनुसार जे आन्सर आले ते आहे सी. ठीक आहे. त्यांनी आन्सर दिलाय ऑप्शन सी म्हणजे सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतंय की ऑप्शन बी हा करेक्ट असायला हवा होता. या ठिकाणी तुम्ही बारकाईने जर पाहिलं ना तर या ठिकाणी काय म्हणले त्यांनी क्लिअर आयडिया. ठीक आहे. विद्यार्थ्याला काय समजलंय काय नाही समजलं या संदर्भात आपल्याला क्लिअर आयडिया लावायची आहे. ठीक आहे. तर क्लिअर कट आयडिया ज्या ठिकाणी आपण लावतो ते नॉर्मली सुमेटिव्ह इव्हॅल्युएशनच असतं. म्हणजे आन्सर कीनुसार त्यांनी ऑप्शन सी हा करेक्ट दिलाय आणि खूप बारकाईने पाहिलं. ठीक आहे. तर ऑप्शन सी हा करेक्ट येऊ शकतो. 100%च करेक्ट आहे असं नाही. ठीक आहे. कुठं ना कुठं फॉर्मेटिव्हच्या पण कन्सेप्ट यासारख्याच असतात, पण या ठिकाणी त्यांनी एक कीवर्ड दिला क्लिअर आयडिया, म्हणून आपण सुमेटिव्हलाच राईट कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. आता जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचं रिपीट करेल. आत्ताच्या आन्सर कीनुसार ऑप्शन सी हे करेक्ट आहे आणि आपल्या मतानुसार देखील ऑप्शन सीच हे 99% करेक्ट आहे. कारण फॉर्मेटिव्हमध्ये आपण एखाद्या गोष्टीबद्दल क्लिअर कट आयडिया लावू शकत नाही. आपण फक्त इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस आहेत ते शोधत असतो फॉर्मेटिव्हमध्ये. तुमचा फायनल रिझल्ट पहा, तुम्हाला किती कळालं किती नाही कळालं तो रिझल्ट सांगतो. फेल झाले तुम्हाला येत नाही काही, तुम्ही चांगली पास झाले तुम्हाला चांगलं येत आहे, म्हणजे तो म्हणजे सुमेटिव्ह. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर कंटेंट आहे तो समजलाय काय नाही हे आपण क्लिअर कट डिफाईन करू शकतो. कशामध्ये? सुमेटिव्हमध्ये. कारण इथं रिझल्ट असतो फायनल रिझल्ट. ठीक आहे. या ठिकाणी क्लिअर शब्द वापरला ना क्लिअर आयडिया, म्हणून सुमेटिव्ह हा आन्सर त्यांनी दिलेला असावा असं आपण गृहीत धरूया. ऑप्शन बी जरी दिला असता तरी पण कुठं ना कुठं तो करेक्ट झाला असता. असं काही नाही की त्याला आपण म्हणू शकतो चुकीचं आहे. दोन्ही पण कन्सेप्ट सिमिलरच आहेत, फक्त एकच त्यामध्ये डिफरन्स आहे, तो म्हणजे फॉर्मेटिव्हमध्ये आपण इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस होतो आणि ड्युरिंग द टीचिंग फॉर्मेटिव्ह असते. सुमेटिव्ह इथं फायनल रिझल्ट असतं. ठीक आहे. इथे इम्प्रूव्हमेंट चान्सेस नसतात. तुम्हाला या दोन्ही पद्धतीबद्दल डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे आपल्या कोर्समध्ये. तर गाईज जो ऑप्शन सी आहे हाच करेक्ट असेल. तुम्ही जर ऑप्शन बीला चॅलेंज केलं तर चॅलेंज ॲक्सेप्ट होण्याचे चान्सेस नाही आहेत. तरी पण तुम्हाला चॅलेंज करायचं असेल, एक रिस्क घेऊन चॅलेंज करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे. पण या संदर्भात तुम्हाला चांगला प्रूफ लागेल आणि तो प्रूफ मे बी तुम्हाला भेटणं अवघड आहे. कारण हा क्वेश्चन त्यांनी तयार केलेला आहे, कुठल्या पुस्तकातून विचारलेला नाही आहे. ठीक आहे. म्हणून हा क्वेश्चन म्हणतोय काय तर त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या ओपिनियननुसार ऑप्शन सी हा करेक्ट त्यांनी दिलेला आहे आणि आपल्याला पण ऑप्शन सीच हा करेक्ट आहे. कारण इथं शब्द वापरला आहे क्लिअर आयडिया. रिपीट करतोय. ठीक आहे. मग चॅलेंज करायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर एव्हिडन्स लागतील. एव्हिडन्स नसतील तर चॅलेंज करू नका, चॅलेंज ॲक्सेप्ट होणार नाही आहे. ठीक आहे. तर ऑप्शन सीच हा करेक्ट आहे. आत्ता पण आन्सर केल्यानुसार सीच दिलेला आहे. तर त्यानंतर डायरेक्टली 20 नंबरचा क्वेश्चन मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सेंड केला आहे, तो मी शेअर करतो. आता हा जो क्वेश्चन पेपर सेट आहे ना, हा क्वेश्चन पेपर सेट ए आहे. तुमच्याकडे वेगळा असेल तर क्वेश्चनची रचना किंवा सिक्वेन्स खालीवरती होऊ शकतो. आता हा 20 नंबरचा क्वेश्चन आहे पहा. यामध्ये म्हणलंय काय पहिल्यांदा समजून घ्या आणि आत्ताच्या आन्सर कीनुसार याचं कुठलं आन्सर राईट दिलं ते पण सांगतो. ऑप्शन डी हा आत्ताच्या आन्सर कीनुसार राईट दिलेला आहे. पण काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की ऑप्शन बी हा करेक्ट यायला हवा. म्हणजे सेम असा क्वेश्चन नेट एक्झामला आलेला नाहीये, पण सिमिलर, थोडाफार सिमिलर. ठीक आहे. नेट एक्झामला क्वेश्चन येऊन गेलेला आहे, पण हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे पहा. यामध्ये बारकाईने पाहिलं तर तुम्हाला कळेल. तरी पहा क्वेश्चनमध्ये म्हणलंय काय, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज फॅसिलिटेट मच मोर इन ए कम्युनिकेटिव्ह सिच्युएशन व्हेअर इन टीचर अँड स्टुडंट आर सिटिंग टुगेदर इन ए सर्क्युलर मॅनर फेसिंग इच अदर. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी काय म्हणले पहा, जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंडी करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळेल, असा क्वेश्चन आहे. म्हणजे विद्यार्थी आणि टीचर कसे बसलेत हा सेंट्रल पॉईंट आहे.
असे राऊंड करीत बसले, ठीक आहे. इथं वेगवेगळे टीचर आणि विद्यार्थी असे बसलेले आहेत. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो ग्रुप डिस्कशन, बरोबर ना. असं म्हणजे ग्रुप डिस्कशन असतं. आणि ग्रुप डिस्कशनचं एक महत्त्वाचं फीचर कुठलंही या ठिकाणी इंटरॅक्शन हे खूप जास्त प्रमाणात होत असतं, कारण ग्रुप डिस्कशन आहे. सिंपल ना. म्हणजे पात्याने काय म्हणले? सर्क्युलर, बरोबर ना. म्हणजे अशा प्रकारे सर्व विद्यार्थी बसलेले आहेत. तर अशा प्रकारे टीचर आणि स्टुडंट जर बसले तर त्यांच्यामध्ये काय होणार आहे? इंटरॅक्शनच जास्त होणार आहे. म्हणून ऑप्शन डीच हा करेक्ट आहे. पण काही विद्यार्थ्यांना असं वाटतंय की ऑप्शन बी हा करेक्ट यायला हवा. तर त्या ठिकाणी नेट एक्झामचा क्वेश्चन थोडासा वेगळा होता आणि स्टेट एक्झामचा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, ठीक आहे. शब्दांचा खेळ असतो. जरी तुम्हाला क्वेश्चन सेम वाटत असला तरी पण काही शब्द बदलले तर क्वेश्चनची रचना पूर्णपणे बदलून जाते. म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट नसून ऑप्शन डीच हा करेक्ट आहे. यालाही चॅलेंज करण्यात काही अर्थ नाही आहे, ठीक आहे. कारण या संदर्भात देखील एव्हिडन्स तुमच्याकडे कुठलाही नसेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन डी हा करेक्ट दिलेला आहे त्यांना ऑप्शन डी चे फायनल आन्सर मध्ये पाहायला भेटेल. सिंपल. तर सर्क्युलर म्हणले त्यांनी, त्यामुळं ऑप्शन डीच हा करेक्ट येईल. सर्क्युलर वगैरे शब्द नसतात तर कुठं ना कुठं आपण म्हणलं असतो की टीचरला एक कंट्रोल करण्याची पॉवर भेटते, टीचर सर्वांना कंट्रोल करू शकतात. पण सर्क्युलर हा शब्द वापरलाय त्यामुळे ऑप्शन मोस्ट अप्रोप्रिएट हा डीच आहे, ठीक आहे. कारण या ठिकाणी इंटरॅक्शन विद्यार्थ्यांचं जास्त होतं. सिंपल. कारण ते सर्क्युलर असतात, म्हणजे ग्रुप डिस्कशन थोडक्यात. तर यालाही चॅलेंज करण्याची गरज नाही 20 नंबरच्या क्वेश्चनला. त्यानंतर डायरेक्टली 35 नंबरचा क्वेश्चन आहे, तो मी तुम्हाला शो करतो, ठीक आहे. जे मला सेंड केले विद्यार्थ्यांनी. आता पहा, जे डी आय आहे ना, डी आय, त्या डी आयला मी आन्सर की येण्याआधीच तुम्हाला सोडून दिलं होतं आणि सर्व क्वेश्चन पहा सोडून दिलेले करेक्ट आहेत, ठीक आहे. कुठलाही आपला डी आय चुकलेला नाही. एकदम सोपा डी आय होता, अवघड कुठलाही नव्हते. हां, आता हा जो आहे ना 35 नंबरचा क्वेश्चन, तर हा पण क्वेश्चन थोडासा बारकाईने पाहण्याची गरज आहे. तर यामध्ये काय म्हणलं होतं पहा, यामध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यू दिल्या त्या एक्सच्या आणि वायच्या. त्यानुसार तुम्हाला ग्राफ काढायचा होता आणि तो ग्राफ कुठला आहे हे विचारलं होतं. तर सिंपल तुम्ही काय केलं, फॉर एक्झाम्पल इथं आखतो, ठीक आहे. याला आपण याला एक्स म्हणू, याला वाय म्हणू, ठीक आहे. आता इथं काय दिलं तर 1 2 3 4 5 एक्सच्या व्हॅल्यू आहेत ना. एक मिनिट, थोडंसं मोठं आखतो म्हणजे तुम्हालाही कळेल प्रॉपरली. आता थोडं वाकडं सरळ होऊ शकतं बरं का, थोडंसं ॲडजस्ट करा, ठीक आहे. आता याला आपण एक्स म्हणू आणि याला वाय म्हणू. सिंपल. आता एक्सची व्हॅल्यू किती? 1 2 3 4 आणि 5 अशी व्हॅल्यू आहेत ना. मी इथे लिहून काढतो 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 आणि नंतर फॉर एक्झाम्पल 6 आपण लिहिल्या. आता वायची व्हॅल्यू किती? इथं 60 पर्यंत मॅक्झिमम आहे. मग आपण 10च्या पटीने लिहून काढू, ठीक आहे. आता ग्राफ तुम्ही काढत आलेले आहेत खूप वेळा, म्हणून ग्राफ कसा काढायचा तुम्हाला माहीत आहे. मग हे पहा, 10 नंतर 20 नंतर 30 नंतर 40 50 60 असे काढले. आता एक्सला पहा, इथं दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. एक्सला इथं काही 1 आहे, इथं किती आहे? 60 आहे वायवर. एक्सचा 1 इथं आहे, बरोबर ना. आणि वायचा 60 कुठे? इथं आहे. म्हणजे डॉट कुठे येईल? इथे येईल, बरोबर. हा पहिला डॉट. नंतर एक्सला काय 2 आहे पहा, इथं 2 एक्सचा. नंतर वायचा काय 30 आहे, म्हणजे वायचा 30 म्हणजे इथं आला पहा, याच्या इथं 30 आहे ना, मग इथं आला दुसरा डॉट. सिंपल. तिसरा काय 3 आहे आणि नंतर 20 आहे पहा, 3 इथं आहे नंतर 20 इथं आहे. मी तुम्हाला हे सोडून पण दाखवलं होतं. त्यानंतर 4 आणि 15, 4 कुठे? इथे आहे पहा, आणि 15 कुठे येईल? 10 नंतर इथं येईल 15 मध्यभागी, ठीक आहे. त्यानंतर 5 आणि 12, 5 कुठे? इथं आहे. नंतर 12 कुठे येईल? 10 नंतर थोडंसं वरती इथं 12 येईल. सिंपल. आता त्याचा आपल्याला एक कर्व काढून घ्यायचा. असं होईल ना, ठीक आहे, कारण स्मूथ काढायचा ना तो. तर अशा प्रकारे आपण काढला. तर आता हा जो कर्व आहे हा कुठला आहे हे त्यांनी विचारलंय. तरी पहा, जो ऑप्शन आहे ना, तो ऑप्शन आत्ताच्या आन्सर कीनुसार त्यांनी सी हा करेक्ट दिलाय. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की ऑप्शन डी हा करेक्ट यायला हवा. ऑप्शन सी आणि डी यांचा कर्व जवळपास सेमच दिसतो पहा. तुम्हाला कर्व दाखवण्यासाठी मी ऍड केलेला आहे, तुम्हाला तो दाखवतो. तरी पहा, आपला जो कर्व होतो असा होतोय, बरोबर ना, हा असा. मग याला आपण काय म्हणतो ते आपल्याला पाहायचंय. तरी पहा, तर हे बघायच जे ऑप्शन कन्फ्युजन होते तुमचं सी आणि, एक मिनिट तुम्हाला थोडंसं वरती येऊन दाखवतो. तरी पहा, ऑप्शन सी आणि डी इथं काय हायपरबोला आणि हा एक्सपोनेन्शियल कर्व, ठीक आहे. तरी पहा, हा हायपरबोला कोणता आहे? तर हा आहे, ठीक आहे. तर हा हायपरबोला आहे आणि हा काय एक्सपोनेन्शियल आहे. आता एक्सपोनेन्शियल कसा असतो? पूर्णपणे खाली जवळपास खेटत गेलेला असतो आणि हायपरबोला थोडासा वरती असतो पहा, सरंगता, ठीक आहे. आणि याचा असा उतार जास्त असतो पहा. म्हणजे सिंपल आहे, तुम्हाला मॅथ वगैरे येत नाही, स्टॅट माहीत नाही, पण आपण एकदम बेसिक पाहतोय, ठीक आहे. आता एक हायपरबोला कसा असतो? असा आलेला खाली
नंतर असा इथून गेलेला आहे असं सरळ, ठीक आहे, जास्त खाली नाही गेलेला, मग इथून असं सरळ जाणार आहे, ठीक आहे, सरळ थोडासा, त्याला आपण हायपरबोला म्हणतो. आणि आता आपण काढलाय पहा कर्व, कसा आहे, असाच गेलाय ना, असं पूर्ण खाली गेलाय का, असा आलाय का तो, असा आलाय का, असा आलाय खालीपर्यंत नाही आलेला, बरोबर ना. म्हणजे ऑप्शन आपला कुठला करेक्ट होतोय, हायपरबोलाला, पहा, ठीक आहे, तो कर्व असा आहे कारण. मग आता जर आपण आन्सर कीनुसार पाहिलं तर त्यांनी पण ऑप्शन सी हा करेक्ट दिलेला आहे, कारण या ठिकाणी आपल्याला कर्व ड्रॉ करायचा आहे, त्यांनी ड्रॉ करून दिलेला नाही आहे आणि त्यांच्या आन्सर कीनुसार ऑप्शन सी हा करेक्ट आहे. माझ्याही मते ऑप्शन सीच हा करेक्ट आहे, या ठिकाणी चॅलेंज करण्याची गरज नाही आहे. पण जर तुम्हाला याबद्दल डीपमध्ये नॉलेज असेल तर तुम्ही त्या संदर्भात एव्हिडन्स मला सेंड करू शकता, त्यानंतर आपण एकदा पुन्हा याचा विचार करू शकतो. पण आन्सर त्यांच्यानुसार, ठीक आहे, ऑफिशियल आन्सर कीनुसार ऑप्शन सी हे करेक्ट दिलेलं आहे त्यांनी, आणि माझ्या मतेनुसार ऑप्शन सीच हा करेक्ट आहे, ऑप्शन डी हा येऊ शकत नाही, कारण डी आणि सी यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. मी तुम्हाला ज्यावेळेस एक्सपेक्टेड आन्सर की सांगितली होती त्यावेळेस देखील सांगितलं होतं, पहा या ठिकाणी दोघांची पण थोडी श्युरिटी, ठीक आहे, कारण दोन्ही कर्व जवळपास सेम असतात. तुम्हाला सांगितलं होतं पहा 70-30% काय ते सांगितलं होतं, याला आपण 70% म्हणलं होतं, याला 30% म्हणलं होतं, पण त्यांनी हा ऑप्शन सी हा करेक्ट दिला आहे. इथं आपण चॅलेंज करू शकत नाही, कारण कुठं ना कुठं कर्व हा सिमिलर आहे, ठीक आहे. तर फ्रेंड, हे 4 क्वेश्चन होते, मला विद्यार्थ्यांकडून मेजॉरिटी सेंड केली होती, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सेंड केले होते, जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी हे 4 कॉमन क्वेश्चन मला सेंड केले होते, म्हणून मी आपण डिस्कशन केलं, ठीक आहे. तर बाकी काही क्वेश्चन आहेत ते पण सेंड केले होते मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी, पण ते क्वेश्चन चॅलेंज होऊ शकत नाही म्हणून मी ते डिस्कशन करत नाही आहे, ठीक आहे. म्हणजे जे क्वेश्चन चॅलेंज होऊ शकतात का नाही हे थोडंसं डाऊटफुल होतं, तेच मी फक्त तुमच्यासोबत शेअर केलेत. बाकीच्या क्वेश्चनला चॅलेंज करण्याची गरज नाही आहे. आणि खूपच तुम्हाला एखादा क्वेश्चन चुकीचा वाटत असेल तरी पण तुम्हाला तो कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की क्वेश्चन पेपर सेटमधील कुठला क्वेश्चन आहे, किंवा तो क्वेश्चन मला टाईप करून टाका कमेंटमध्ये, त्या क्वेश्चनला आपण ॲनालिसिस पुढच्या व्हिडिओमध्ये करूया, ठीक आहे. तर गाईज, आय होप तुम्हाला हे 4 क्वेश्चन चॅलेंजिंग आहेत का नाही हे कळालं असेल. आणि जर तुम्हाला पेपर फर्स्ट संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल तर आपण एक नवीन कोर्स आहे पेपर फर्स्टसाठी, तो लवकरच लॉन्च करतोय. आणि कॉमर्ससाठी पेपर फर्स्टचा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही जर कॉमर्सचा कोर्स जॉईन केला तर पेपर फर्स्टचा कोर्स मला फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटणार आहे. म्हणजे नेट आणि सेटचा स्टडी तुमचा फुल अँड फायनल कव्हर होणार आहे पेपर फर्स्ट आणि सेकंडचा, ठीक आहे, कॉमर्स विद्यार्थी असेल तर. आणि जे विद्यार्थी अदर फॅकल्टीचे ते फक्त पेपर फर्स्टचा कोर्स लावू शकतात. पेपर फर्स्टचा तुमचा पूर्णपणे त्या ठिकाणी सिलेबस कव्हर होईल, ठीक आहे. तर फ्रेंड, हे लेसन संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.